शतधौत घृत हे आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक फॉर्म्युलेशन आहे. शत म्हणजे 100, धौत म्हणजे धुणे आणि घृत म्हणजे तूप. म्हणजेच शुद्ध देसी गाईचे तूप 100 वेळा पाण्याने धुतले जाते. या प्रक्रियेमुळे तूप हलके, थंड, मऊ आणि त्वचेच्या खोलवर जाणारे बनते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर, अँटी एजिंग क्रीम आणि त्वचा उपचारासाठी अमृत समान आहे. शतधौत घृताचे मुख्य फायदे: त्वचा खोलवर मॉइश्चराइज करते, रुक्षता, कोरडी त्वचा दूर करते, चेहऱ्यावर चमक, ग्लो आणते, डार्क स्पॉट्स, फाईन लाईन्स कमी करते, जळजळ, सनबर्न, बर्न्स, पिंपल्स, एक्झिमा, डार्क सर्कल्स, त्वचेचे क्रॅक्स यावर खूप उपयुक्त. त्वचेच्या 7 स्तरांपर्यंत पोषण देते, बॅक्टेरिया आणि फंगसपासून संरक्षण करते, वात पित्त दोष शांत करते, म्हणून संवेदनशील त्वचेसाठी उत्तम. हे फायदे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये जसे चारक संहिता आणि आधुनिक अनुभवांनुसार सिद्ध आहेत. बनवण्याच्या मुख्य 2 विधी: 1. निरग्नी विधी, आग न वापरता, सर्वाधिक प्रचलित आणि घरगुती. शुद्ध देसी गाईचे बिलोना तूप A2 घी घ्या, मिलावटी नसावे. तांब्याची थाळी किंवा मोठी कटोरी घ्या, तांबा आयुर्वेदात शिफारस केलेला. त्यात 2 ते 4 चमचे तूप घाला. थोडे थोडे थंड पाणी किंवा गुलाबजल घालून एकाच दिशेने गोल गोल रगडत रहा. पाणी मलिन होईल तेव्हा ते टाकून नवीन पाणी घाला. ही प्रक्रिया 100 वेळा करा. काही ठिकाणी 10,000 चक्कर म्हणूनही सांगतात, कारण प्रत्येक वेळी अनेक वळणे. शेवटी सफेद, मऊ, व्हीप्ड क्रीमसारखे तयार होते. 2. सगनी विधी, आग वापरून. तूप थोडे गरम करा, नंतर थंड पाण्यात ओता आणि पुन्हा गरम करा. ही प्रक्रिया 100 वेळा करा. ही विधी कमी वापरली जाते कारण निरग्नी अधिक सौम्य आणि प्रभावी मानली जाते. प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे, काही तास किंवा 1 ते 2 दिवस, पण परिणाम जबरदस्त. वापरण्याचे उदाहरण: चेहरा, हात, पाय, ओठांवर हलक्या हाताने लावा. रात्री झोपण्यापूर्वी उत्तम. जळजळ असल्यास लगेच लावा, त्वरित आराम मिळतो. घरात बनवताना नेहमी शुद्ध, ताजे घी वापरा. जर वेळ कमी असेल तर विश्वासू आयुर्वेदिक ब्रँडकडून घ्या.